रिमूव्ह टूचं सो दॅट करताना आपण 4 नियम काल पाहिलेत बघा बरं. त्यातलं एक थोडंसं रिव्हिजन घेऊ आणि पुढे आपण निघूया. त्यातला एक पहिला नियम पाहिला होता आपण. त्याच्यामध्ये बघा उदाहरणावरूनच आपण नियमाकडे चाललोय डायरेक्टच. मी याच्यात घेतले उदाहरण, राहुल इज टू लेझी टू गेट अप अर्ली. यामध्ये पाहिलं होतं आपण बघा बरं की राहुल हा सब्जेक्ट हे प्रेझेंटमध्ये आहे. याचं उत्तर करत असताना आपण पाहिलं तर राहुल इज याचं रूपांतर झालं बघा इथं सो ह्या ॲडवर्बमध्ये. सो लेझी ह्याचं टू प्लस वर्बचं आपल्याला फायनाईट क्लॉजमध्ये रूपांतर करायचं. त्याच्या ठिकाणी घेतलं आपण दॅट कंजंक्शन. त्याच्यानंतर या कर्त्यासाठी इथं घेतलेले बघा बरं ही प्रेझेंट टेन्समुळे इथे तयार झालं बघा बरं इथं कॅन नॉट गेट अप अर्ली. कॅन नॉटच का घेतले, नॉट का घेतले त्याचं कारण इथे येणारं TOO हे ॲडवर्ब आहे ते नकारार्थी आहे, त्याच्यामुळे त्याला नकार मिळालेला आहे. तुम्ही कॅन नॉट नाही घेतलं तर इथं तुम्ही कॅन हार्डली असं देखील घेऊ शकता बघा. कॅन हार्डली गेट अप अर्ली हे देखील त्याच्यामध्ये पर्याय घेता येईन. दॅट या पद्धतीनं हे नसन घ्यायचं तर तुम्हाला आणखी तिसरी पद्धत आहे. त्याच्यामध्ये बघा ही इथं कॅनच्या ऐवजी तुम्ही डज घेऊ शकता. डज नॉट गेट अप अर्ली. तेही नसन घ्यायचं तर तुम्ही इथं ही हार्डली गेट्स अप अर्ली हे देखील उत्तर काढू शकता. त्याच्यामध्ये पद्धती वेगवेगळ्या आहेत उत्तर काढायचे. एक दुसरा एक नियम घेतला होता आपण त्याच्यामध्ये बघा की टू नॉट टूची रचना आली तर काय करायचंय. मग TOO ऑलरेडी काय नकार, त्याच्या पुढे परत नॉन सुरुवात जर नकारार्थीनं सुरुवात होत असेल तर दोन्ही नकार मिळून काय होतील, होकार होतील. त्याच्यामध्ये सुद्धा पाहिलं होतं आपण राणी इज टू इंटेलिजंट नॉट टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. यामध्ये बघा TOO नॉट टू इथे घेतले आपण. राणी इज सो इंटेलिजंट इतकी हुशार आहे, तिचं सकारात्मक दाखवलं बघा त्यांनी. आता दॅट राणीसाठी घेतलं आपण शी. प्रेझेंट टेन्स आलेलं आहे इथे घेतले आपण कॅन सॉल्व धिस प्रॉब्लेम. नॉट असेल तर ते परत वापरू नका. नसन कॅन घ्यायचं तर डज त्या सॉल्वमध्ये मिसळून द्या. दॅट शी सॉल्व्ह धिस प्रॉब्लेम ती सोडवते. अशा प्रकारचे प्रश्न या पद्धतीने. तिसरा एक नियम घेतला होता त्याच्यामध्ये बघा की निर्जीव कर्ता असेल आणि त्याच्या पुढे जर सकर्मक क्रियापद येत असेल तर काय करायचे. उदाहरण बघा, द टी इज टू हॉट टू टेक. या पद्धतीचे एक वाक्य घेतलं. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं पण तुम्हाला दिसत राहील बघा. इथं व्यक्तिरूपी करता होता, इकडं टूची रचना होती टूची, नंतर इथं टू नॉट टूची रचना होती, इथं वस्तुरूपी करता आलेला आहे बघा इथं निर्जीव रूपात. चला आणि इकडं सकर्मक क्रियापद आलेले आहे. याचं आपण दोन पद्धतीने उत्तर काढले होते. पहिलं द टी इज सो हॉट दॅट. वन घ्या किंवा आय घ्या, दोनपैकी तुम्ही कोणीही घेऊ शकता. वन किंवा आय कॅन नॉट टेक. टी साठी काय घेतलं आपण तिथं इट. हे परत तिथं वापस कर्म आलेलं आहे. एक दुसरी पद्धत तुम्हाला पॅसिव्हच्या रचनेतून सुद्धा घेता येईल. द टी इज सो हॉट दॅट. टी साठी घेतलं आपण इट. कॅन नॉट बी. टेकचं थर्ड फॉर्म घेतला आम्ही टेकन. हे झालं पॅसिव्हच्या रचनेतून. ही एक पद्धत घेतली होती तिसऱ्या नियमामध्ये. चौथा एक नियम घेतला होता शेवटचा आपण तो म्हणजे फॉर टूच्या रचनेचा. म्हणजे इथं सकर्मक क्रिया होती पण क्रिया करणाराचा करता तो इथं नव्हता, आपण आणला तो इथं घेतला. त्याच्यानंतर पॅसिव्हमध्ये आपण यालाच कर्ता म्हणून वापरलेला आहे. बघा रचना, द टी इज
टू हॉट फॉर मी टू टेक इट. बघा या पद्धतीचं इथे घेतलंय मी आता फॉर मी आणि टूची रचना इथे आलेली आहेच. याचं उत्तर काढत असताना बघा द टी इज याचं झालं इथं सो हॉट. आपण यासाठी बघा 3 रचना घेतल्या होत्या. 3 रचना फॉरसाठी घेतलं होतं आपण दॅट, मीचे केले होते आय, इथं नॉट नाही येतं आपण इथे घेतले होते कॅन नॉट टेक इट. या पद्धतीचे आपण उत्तर काढलेली आहेत. इथं जर नॉट असते तर काय झाले असते, कालच्याच नियमाला आता आपण कंटिन्यू करून पुढे जात आहोत. बघा फक्त एवढं घ्या स्क्रीनशॉट काढून. म्हणजे या रचनेमध्ये बघा बरं TOO2 त्याच्यानंतर इथं फॉर टू क्लॉजची रचना आहे बघा. फॉर हे नाऊन किंवा प्रोनाऊन आणि पुढे नुसतं 2 + वर्ब नाही तर नॉट 2 + वर्ब ही रचना आली. फॉर नॉट टूचा क्लॉज आहे हा. आता यांच्यामध्ये काय होईल बघा. सिंपलमध्ये करता क्रियापद TOO2 विशेषण असो का क्रिया विशेषण असो, फॉर नाऊन किंवा प्रोनाऊन यांच्यापासून आम्हाला करता तयार करायचं आहे. नॉन फायनाईट क्लॉजमध्ये तो दॅट क्लॉजमधला इथं नॉटची रचना आली बघा. नॉट 2 + वर्ब जे असेल ते. कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करत असताना त्याचं कॉम्प्लेक्स म्हणजे त्याच्याकडे 2 करते येणार बघा बरं. यांच्याकडे एकच करता होता आतापर्यंत प्लस विशेषण. याचे आपण केले परत दॅट, इथून आणला करता इथं. याच्याकडं नॉट 2ची रचना आहे तर तुम्ही आता इथं नॉट नाही वापरायचं, इथं कॅन किंवा कूडचा वापर करा प्लस बेस फॉर्म पुढे जे असेल ते घेऊन टाका. या पद्धतीची रचना यामध्ये राहील बघा. द पार्टी वॉज टू गुड फॉर देम नॉट टू एन्जॉय इट. बघा याच्यामध्ये नॉट आलेलं आहे. इथे काय काय घेतले आपण. द पार्टी वॉज पहिलंच झाला बदल. सो गुड इतकी चांगली होती. इथं काय होईल दॅट. इथे झाले दे. पास्ट फॉर्म आलेला आहे इथं म्हणून इथे घेतला आम्ही कूड. इथं नॉट घेता येणार नाही. कूड एन्जॉय चांगली असल्यामुळे ते त्याचा आनंद लुटू शकले. दुसरं घेतलं आम्ही तो क्वेश्चन पेपर इज टू इझी फॉर मी नॉट टू सॉल्व इट. परत इथं बघा काय काय आलेलं आहे ते चेक करून घ्यायचं आपण, त्यावरून आपल्याला बदल करायचा. द क्वेश्चन पेपर इज टूचं काय झालं याच्यामध्ये, हे इथं सो झालंय. इझी दॅट फॉर मी झालं दॅट आय कॅन सॉल्व इट. सोपा असल्या कारणाने मी तुला काय करू शकलो सोडवू शकलो. या पद्धतीचं आहे तेवढं घ्या स्क्रीनशॉट. आणखीन आपल्याला रिमूव्ह टूच्या रचनेला आता आपल्याला रिमूव्ह सो दॅटमध्ये बदलायचं. म्हणजे रिमूव्ह सो दॅट म्हणजे थोडक्यामध्ये काय यूज टूचा वापर कर. थोडक्यामध्ये कॉम्प्लेक्सचं आपल्याला आता सिम्पल करायला शिकायचं आहे तेवढं घ्या. रिमूव्ह सो दॅट म्हणजेच यूज टू. कोणाचा वापर करा टूचा वापर करा. तर मग परीक्षेमध्ये हे नाव देतील का हे नाव देतील हा एक विचार करायचा आपण. तर हे नाव परीक्षेमध्ये देणार नाहीत कारण सो दॅट वगळा म्हणजे याचा अर्थ काय आलं की हे 2 मेंबर नको. हिंट देऊन टाकली. यूज टू म्हणजे हे टू वापरा एवढं म्हटलं तर काल पाहिजे ना की यापैकी कोण वगळायचं आहे, दोन्ही वगळायचे की नाही वगळायचे. जसं थोडक्यामध्ये आपण
कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं रूपांतर तुम्हाला कशात करायचं आहे, सिम्पल सेंटेन्समध्ये करायचं आहे. एवढ्या रचना यांच्यामध्ये आहेत. पाहूया आपण एक एक नियमाने घेत जाऊ. नंबर 1, पहिला नियम, प्रधान वाक्य म्हणजे थोडक्यामध्ये मेन क्लॉज. बघा, प्रधान वाक्य व गौण वाक्य, थोडक्यामध्ये आपण त्याला दॅट क्लॉज म्हणतो लक्षात ठेवण्यासाठी. प्रधान वाक्य व दॅट क्लॉज यातील कर्ता सारखाच असेल तर TOO टू प्लस वर्ब ची रचना वापरावी. आता काही जण म्हणतील की किती सोपं झालं सर, तिकडून कमी करणं. बघूया आपण याच्यामध्ये. मी इथे घेतलंय, राहुल इज so busy that he cannot attend the party. येऊ शकत नाही व्यस्त असल्या कारणानं. बघा, याच्यामध्ये हा झाला दॅट क्लॉज आणि हा दॅट क्लॉज मधला हा करता झाला ही आणि इथला मेन क्लॉज मधला झाला राहुल. हे दोघं सारखेच का वेगळे आहेत? तर काहींचं लगेच डोक्यामध्ये नाही ना सर वेगळे ना. बघा ना सर, 1 2 3 4 5 1 2च आहे सर हे स्पेलिंग. तसं नाही, हे नाऊन आहे तर ते काय झालं आहे, प्रोनाऊन आहे. म्हणजे याचा अर्थ काय, करते सारखेच आहेत. एक हे जर सारखं असेल तर मग एक काम करायचं, याच्याऐवजी सगळ्यात पहिले आम्हाला काय घ्यावं लागेल, TOO एवढं एक रचना घेतली. त्याच्यानंतर ह्या दॅटच्या ऐवजी तुम्हाला TO2 घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला यातले हे मेंबर कॅन्सल करायचं आहे, हे कॅन्सल करायचं आहे. फक्त इथं काय घ्यायचं आहे, अटेंड. बाकी सगळं जसं तसं ठेवून द्यायचं. बघा, अटेंड द पार्टी. चल इथे घेऊन टाका, राहुल इज टू बिझी टू अटेंड द पार्टी. बघा किती शब्द घेतले आपण, किती कमी करून टाकले याच्यातले. नाही तर काही जण काढतो फार सोपे लेखी स्वरूपामध्ये. बघा 8वी 9वी 10वी 11वी 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांना वाटतं अरे त्या सोच्या ठिकाणी काय घ्यायचं, TOO घ्यायचं, दॅटच्या ठिकाणी 2 घ्यायचं आणि बाकी सगळं लिहून टाकायचं. बाकी खपला ना तू 2 प्लस मग हे परत करता येऊन जाईल ना, चुके ना. मग 2 प्लस वर्ब पाहिजे ना आपल्याला. झाले एक. ते मुद्दाम कोण इथं नॉट टू पण देतील त्याच्यामध्ये, नॉट तसं घ्यायचं नाही आपल्याला, ते नॉट निघून जाईल त्यांच्यासोबतच. एक दुसरी रचना बघा, प्रधान वाक्य म्हणजे मेन क्लॉज, प्रधान वाक्य व यात एक शब्द ऍड करून टाका. बघा दॅट. म्हणजे हे कसे पाहिजे ते आपल्याला नकारार्थी पाहिजे ते. आता होकारार्थीमध्ये पाहू आपण. प्रधान वाक्य व होकारार्थी दॅट क्लॉजमधील, प्रधान वाक्य व होकारार्थी दॅट क्लॉजमधील करता सारखाच असेल तर TOO नॉट टू प्लस वर्ब ही रचना वापरावी. एक नकारार्थीचं आलं, आता एक होकारार्थीचं आले. नॉट नसेल तर नॉट आपल्याला आता घ्यावे लागेल. याच्यामध्ये बघा, राणी इज सो डल that she can make mistakes. चुका करू शकते ती ढ असल्या कारणानं. बघा
त्या डॅट क्लॉजमध्ये कुठेही तुम्हाला नॉट दिसत नाही, हे होकारार्थी आलेलं आहे, त्याचं आपल्याला आता नकारार्थीमध्ये रूपांतर करायचं आहे. कारण इथं आम्ही नकारार्थी घेणार, तर त्याचा जोडीला काय लागेल बघा, टू डल नॉट टू. हे टू जसं काय याच्यासाठी घेतलं, हे याच्यातून कॅन्सल झाले. हा मेंबरसाठी काय घेतलं म्हणजे पूर्ण कॅन्सल झाले, याच्या ठिकाणी घेतलं आहे. झालं आन्सर त्याचं. राणी ई मेक मिस्टेक्स. हे झाला दुसरा नियम. तिसरा पाहता, प्रधान वाक्य व नकारार्थी दॅट क्लॉज मधील कर्ते भिन्न असल्यास आता बघा रचना काय कारण तुम्हाला फॉर क्लॉज घ्यावा लागेल. भिन्न असल्यास TOO त्याच्यानंतर फॉर नाउन किंवा प्रोनाउन तुम्ही ती रचना आला 2 प्लस वर्ब ही रचना वापरावी. बघूया याच्यासाठी. द कॉफी इज सो स्ट्रॉंग that he cannot take it. तो तिला घेऊ शकत नाही. इथे कॉफी आहे, इथला करता ही आहे, दोन्ही पण काय झालेले आहेत, वेगवेगळे झालेले आहेत. मग आपण यांच्यामध्ये घेऊया. बघा, द कॉफी इज याचं झालं बघा TOO टू स्ट्रॉंग. ह्या तिघांसाठी आपण वेगवेगळी रचना घेतली होती, आठवा आपण. फॉरचं केलं होतं दॅट, आता आपण काय करू, दॅटचं करूया फॉर. हीचं करूया, इथं आपण ऑब्जेक्टिव्ह केसमधलं हिम, आणि यासाठी फक्त टू घ्या, टू टेक इट. ही झाली याच्यामध्ये रचना. 3 ठिकाणी काय काय बदल केले ते चेक करून घ्यायचे त्याच्यामध्ये. एक याच पद्धतीची रचना आज आपण आल्यावर घेतली होती बघा. प्रधान वाक्य व होकारार्थी दॅट क्लॉज मधील कर्ते भिन्न असल्यास काय करणार. परत रचना तुम्हाला TOO. इथं काय घेतलं तुम्ही, फॉर नाउन किंवा प्रोनाउन. हे होकारार्थी आहे तर याला आपल्याला नकारार्थीमध्ये चेंज करावं लागेल, नॉट टू प्लस वर्ब. ही रचना वापरावी यामध्ये. झालं उदाहरण बघा. द एक्झाम्पल इज सो सिंपल that you can solve it easily. तू सहज त्याला सोडवू शकतोस. याच्यामध्ये घेतले दी एक्झाम्पल. बघा बरं, करते तर दोन्ही पण भिन्न. इथं एक्झाम्पल इथं कोण आहे, यू आहे. मग या ठिकाणी आपण रचना लक्षात ठेवू काय काय करायची. इज टू सिंपल, इथे आले फॉर. यूचं यूच राहिलं, ऑब्जेक्टिव्ह केस काही बदललं नाही. इथे नॉट नाही, आपल्याला नॉट घ्यावं लागेल, नॉट टू सॉल्व इट इझिली. हे जर याच्यामध्ये उत्तर. एवढं घ्या स्क्रीनशॉट. रिमूव्ह टू मधलाच प्रकार आहे हा. तर शेवटचे 2 नियम आहे बघा वेगळे. आज तागा ते परीक्षेला कधीच आलेले नाही. तर त्यात बघा रिमूव्ह टू, सिंपल सेंटेन्समध्ये बघा, सिंपल सेंटेन्समध्ये बी किंवा टू बी नंतर TOO प्लस विशेषण असन किंवा क्रियाविशेषण टू, ही रचना येत असेल
येत असेल तर टू या ॲडवर्ब ऐवजी काय वापरायचं आहे बघा. मी एक उदाहरण देतोय त्याच्यामध्ये. इट इज डेंजरस टू बी टू गुड. काय घातक असतं बघावं. अति चांगलं असणं घातक असतं. लक्ष, माणसानं चांगलं राहावं पण अति चांगलं राहू नये. मग आता या ठिकाणी तुम्ही काय करणार. रिमूव्ह टू असा प्रश्न पडला. झालं. हे टूची रचना यांच्याकडे नाहीचे. टू बीच्या नंतर आलेले आहे बघा हे टू. झालं. मग याच्यामध्ये दिलं बघा मग आम्ही. इट इज डेंजरस टू बी. इथे काय घ्यायचंय. आम्ही जर रिकामी जागेमध्ये तुम्हाला पर्याय दिले ते भरण्यासाठी बघा. सगळ्यात पहिला पर्याय दिला तुम्हाला सो. दुसरा पर्याय दिला आम्ही तुम्हाला इनफ. तिसरा पर्याय दिला तुम्हाला ओव्हर. चौथा पर्याय दिला आम्ही तुम्हाला व्हेरी. अशा आम्ही 4 पर्याय करून पण तुम्हाला दिले असते बघा. इट इज डेंजरस टू बी सो गुड. इट इज डेंजरस टू बी इनफ गुड. इट इज डेंजरस टू बी ओव्हर गुड. इट इज डेंजरस टू बी व्हेरी गुड. काय घ्यायचं. मग आता व्हेरी तुम्हाला सकारात्मकमध्ये घ्यावं लागेल. मग इथं टू ह्याच्या अर्थातच नकार दडलेला आहे. त्यासाठी तुम्हाला ओव्हर हे ॲडवर्ब वापरावं लागेल ना. बघा. इट इज डेंजरस टू बी ओव्हर गुड. जसं नाही का आपण कॉन्फिडंट असणं एखादा तर लगेच त्याला म्हणतो आपण ही इज टू कॉन्फिडंट. मीन्स ही इज ओव्हर कॉन्फिडंट. झालं. त्याच्यामध्ये काय घेणार आपण ॲडवर्ब. बघा इथं काय लिहिलं मी. टू या ॲडवर्ब ऐवजी ओव्हर हे ॲडवर्ब वापरावे. लक्षात ठेवा. ओव्हर हे ॲडवर्बचं काम करते तर प्रिपोजिशनचं काम करत नाही. कारण त्याच्या बाजूला ॲडजेक्टिव्ह बसलेलं आहे. उत्तर काय याच्यामध्ये ओव्हर. त्याच पद्धतीचं आणखीन एक उदाहरण आहे बघा. बी नॉट टू ईगर फॉर प्रेज. याही मध्ये इथेही काढा तुम्ही आणि फक्त तिथं काय टाका. बी नॉट ओव्हर ईगर फॉर प्रेज. स्तुतीसाठी अति उत्साही माणसानं होऊ नये. त्या पद्धतीमध्ये दिलेलं आहे. एक आणखीन एक त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. रिमूव्ह टूचा एक शेवटचा नियम राहिलेला आहे 6व्या क्रमांकाचा. बघा. सिंपल सेंटेन्समध्ये TWO प्लस विशेषण किंवा क्रिया विशेषण या रचनेनंतर टू प्लस वर्ब ही रचना नसेल तर आता काय काय करायचं बघा बरं. ही रचना याच्यामध्ये नसेल. थोडक्यामध्ये इथंच संपलेलं असेल ते. तर यामध्ये तुम्हाला ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझल्ट म्हणजे दॅटवाला वापरता येणार नाही आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला डिग्रीच्या रचना वापरा लागतील. एक तुम्ही पॉझिटिव्ह डिग्रीची रचना वापरा किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीची रचना वापरा. पाहू याच्यामध्ये काय 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 बदल करता येईल आपल्याला त्याच्यामध्ये. नंबर 1 सगळ्यात पहिले कॉम्प्लेक्स करताना काय काय करतो आपण बघा. तर सिंपलचे कॉम्प्लेक्स करताना ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ डिग्री किंवा ज्याला आपण कंपॅरिझन म्हणतो. ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ डिग्री किंवा कंपॅरिझन वापरावेत. त्यातले एक 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 स्टेप घेऊया आपण. कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही काय काय स्टेप घेणार आहे. सगळ्यात पहिली स्टेप आहे वाक्यातील TWO विशेषण किंवा क्रिया विशेषण या रचनेचे पॉझिटिव्ह डिग्रीनुसार
ॲज विशेषण किंवा क्रिया विशेषण ॲज. ही रचना या रचनेत रूपांतर करावे. किंवा दुसरी कोणती डिग्री येते बघा, कंपॅरेटिव्ह डिग्रीनुसार या ठिकाणी तुम्हाला विशेषण असो का क्रिया विशेषण असो यांचं दुसरं रूप तयार करावं लागेल ER प्रत्यय जोडून. किंवा त्यांना ER प्रत्यय जोडले जात नसेल तर त्यांच्या पहिल्याच रूपाच्या आधी मोर हे ॲडवर्ब वापरावे. मोर विशेषण किंवा क्रिया विशेषण दॅन ही रचना वापरावी. या रचनेत रूपांतर करावे. काय काय स्टेप घेतली आता मला एवढं. पुढचे बघा आणखी दुसरी स्टेप आहे त्याच्यामध्ये. ॲज किंवा दॅन नंतर प्रधान वाक्यातील कर्त्याचे कर्त्याचा पुन्हा वापर करावा. ॲज किंवा त्यानंतरचा जो काही क्लॉज तयार होईल हे कंजंक्शन म्हणून काम करणार आहे. यांच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, परत करता घ्यावा लागेल. तो प्रोनाऊनच्या रूपात असणार आहे कारण नामाची परत इकडे आवृत्ती झाली काय म्हणतो प्रोनाऊनमध्ये येईल. एक पुन्हा बघा बरं, ॲज किंवा दॅन नंतरच्या कर्त्यापुढे तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी वापरायचं आहे ऑट. ऑट टू किंवा ऑट टू बी ही रचना वापरावी. आता ऑट टू केव्हा घ्यायचं, ऑट टू बी केव्हा घ्यायचं हे सुद्धा फक्त बी एकटंच वाढलं नाही याच्यामध्ये. ऑट टू बी हे केव्हा घ्यायचं बघा बरं. प्रधान वाक्यातील क्रियापदात बीचे रूप असेल किंवा स्वतः बीच असेल, बीचे रूप असेल तरच ऑट टू बी ही रचना वापरावी. हे यांच्याकडं नियम तयार झाले. इतका मोठा पसार यांच्याकडे येऊन पडलं. एवढं स्क्रीनशॉट करा, लगेच आपण याची रचना लिहून काढूया बघा. बघा रचना काय काय काढली आपण याच्यामध्ये. सगळ्यात पहिले सिंपल. सिंपलमध्ये इथे येईन करता. हा नाऊनच्या रूपात असेल तर नाऊनच्या रूपात, प्रोनाऊनच्या असेल तर प्रोनाऊनच्या रूपात. त्याच्यानंतर क्रियापद होकारार्थी असो नकारार्थी असो काही घेणं नाही त्याच्यामध्ये. आणि याच्या पुढे येणार बघा TOO. याच्या पुढे विशेषण. विशेषण याला तर एखादं क्रिया विशेषण. ही पद्धती आहे. आपल्याला या रचनेमध्येच बदल करायचा आहे. त्याच्या पुढे 2+वर्ब आलेलं नाही. मग सगळ्यात पहिले कॉम्प्लेक्स करत असताना आपण पीडीची रचना घेऊया पॉझिटिव्ह डिग्रीची. इथला करता नाऊन प्रोनाऊन जो असेल तो जसा आहे तसंच ठेवा. क्रियापद होकारार्थी असो नकारार्थी असो आपले काही घेणं नाही त्याशी. पहिली रचना केली बघा. ह्या टूचे रूपांतर आपण 2 भागात करून टाकूया. कशामध्ये, ॲज. म्हणजे लक्षात येईल आपण काय गोंधळ घालतोय तर झालं. याच्यामध्ये घेतलं बघा बरं विशेषण क्रिया विशेषण. पुढे या कर्त्याची आवृत्ती तिकडं होईल. आता हा प्रोनाऊनच्या रूपात येईल आणि त्याच्या पुढं तुम्हाला ऑट टू घ्यायचं का ऑट टू बी घ्यायचं ते तुम्ही ठरवायचं आहे रचनेनुसार. एक कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्ही इथेही तसंच घेणार आहात. करता नाऊन असेल तर नाऊन, प्रोनाऊन असेल तर प्रोनाऊन, क्रियापद होकारार्थी असो की नकारार्थी असो कोणीही असो. या टूचं रूपांतर बघा आता काय करतो आपण. विशेषण किंवा क्रिया विशेषणाचं इथं दुसरं रूप तयार झालं ER वाले. किंवा मोर हे ॲडवर्ब वापरा विशेषणाच्या पहिल्या रूपाच्या आधी किंवा क्रिया विशेषणाच्या पहिल्या रूपाच्या आधी. पुढे दॅन कंजंक्शन घेतले
त्याच्याही पुढे परत एकदा हे सेम चालणार आहे. करता प्रोनाऊनच्या रूपात ऑट टू घ्यायचं का ऑट टू बी घ्यायचं ते तुम्ही रचनेवर ठरवा. इथं जर बीचं रूप असेल तर तिकडे बी घ्यायचं, नाही ते घ्यायचं नाही. तुम्ही जर म्हणता की सर एवढं जर सोडलं तर बाकी ते कार्यक्रम सारखाच आहे ना दोन्हीकडेही. पाहूया आपण उदाहरण त्याच्यामध्ये. ड्रिंकिंग वॉटर can never be made too pure. मोठी मोठी उदाहरणं असले तरी घाबरू नका. बस ड्रिंकिंग वॉटर हे झालं याच्यातलं सब्जेक्ट, हे झालं कॅन नेवर बी मेड हे झालं वर्ब. याच्यामध्ये स्वतः बी आलेलं आहे, बीचं रूप आलेलं आहे, स्वतःच बी आहे. आणि तर टू प्युअर आपल्याला फक्त एवढ्यातच गोंधळ घालायचा आहे. काय करायचं आहे तो करायचं. बघा इकडे ह्यालाच आपण इकडचा भाग आपण परत परत जास्त केली गरज नाही, आपण लक्षात ठेवूया. पिढी घेऊया आपण. बघा ड्रिंकिंग वॉटर कॅन नेवर बी मेड. आता तुम्हाला दिसलं लिहिलेलं मी हो हो म्हणायचं. बस ड्रिंकिंग वॉटर कॅन नेवर बी मेड. इथंच काय कोणता घालायचं ते घाला. इकडं फोकस ठेवा. इकडं तर आहेच एवढं रचना, काही बदल झालेला नाही वपर्यंत. मग याच्यात घेतले आम्ही ॲज, प्युअर, ॲज. वॉटरसाठी काय घेतलं इथं इट झालं. इट ऑट टू बी. का बरं बी घेतलं? इथं ऑलरेडी काय आहे बी आहे झालं. आपण म्हणतो ना की पिण्याचं पाणी कधीच इतकं शुद्ध केल्या जाऊ शकत नाही. मग ते बाबा जेवढं केल्या जाऊ शकतं त्याच्यापेक्षा जास्त केल्या जाऊ शकत नाही. एक कंपेअर डिग्रीमध्ये बघ बरं. ड्रिंकिंग वॉटर कॅन नेवर बी मेड. आता काय करायचं केलं प्युअरर. प्युअरर दॅन हा बदल केला यांच्यामध्ये. बघ काय चेंजेस केले प्युअरर दॅन. बाकी तर काही चेंजेस होणार नाही. प्युअरर दॅन इट ऑट टू बी. ते असण्यापेक्षाही जास्त जास्त शुद्ध अतिशुद्ध केल्या जाऊ शकत नाही अशी त्याच्यामध्ये रचना तयार झालेली. एक दोन्ही बरोबर आहेत ती. दुसरं आणखीन एक उदाहरण घेतो बघा. अ स्टुडंट कॅन नेवर स्टडी टू हार्ड. बघा अति परिश्रम तर करू शकत नाही. किंवा आपण इथे येऊन किंवा कॅन नेवर वर्क टू हार्ड. अति परिश्रम तो करू शकत नाही. म्हणजे जेवढं करावं तेवढं करू शकत नाही. मग चला इथे आपण दोन भाग पाडून टाकू. चला या पिढीमध्ये अ स्टुडंट कॅन नेवर वर्क. इथं काय घेतलं बघा ॲज, हार्ड, ॲज. ही घ्या किंवा शी घ्या. स्टुडंटसाठी कोणतं एक घेता येईल तुम्हाला, ही किंवा शी. ऑट टू इथं बी घेता येणार नाही कारण इथं कुठेही बीचं रूप नाही बघा कॅन नेवर वर्कमध्ये. कंपेअर डिग्रीमध्ये अ स्टुडंट कॅन नेवर वर्क. आता काय करायचं आहे तर हार्डचं सेकंड फॉर्म केलं आम्ही हार्डर दॅन. आले काय काय बदललं इथं ॲज, हार्ड, ॲज, हार्डर दॅन. ही असन तर ही घ्या, शी असन तर शी घ्या, कोणतंही घेतलं चालतं. ऑट टू ही रचना यांच्याकडं आलेली आहे बघा. वन कॅन नेवर बी टू वर्च्युअस. झालं. कोणी इतकं सद्गुणी नसतो. असतो असावं तितकं एखादा सिंपल इतका नसतो. बघा वन कॅन नेवर बी टू वर्च्युअस. याच्यातही तुम्ही पीडी सीडी दोन्ही भाग पाडून टाका इतक्या भागामध्ये. चला काय वन कॅन नेवर बी ॲज वर्च्युअस ॲज वन. वनचं वनच राहील याच्यामध्ये बघा. वन ऑट टू बी. बी का बरं घेतलंय सर इथं बी आहे ना म्हणून त्याच्यामध्ये. सी डीमध्ये बघा वन कॅन नेवर बी वर्च्युअसचं काय मोर वर्च्युअस कारण त्याला इयर लावू शकत नाही. मोर वर्च्युअस दॅन वन ऑट टू बी. या पद्धतीची रचना यांच्यामध्ये ठेवता येईल. आणखी एक साधे साधे उदाहरण आहे बघा. आता माय फादर इज टू गुड.
माझे वडील अति चांगले होते. म्हणतात ना की असावं पण इतकं नसावं. आपण म्हणतो ना घरच्या यायला बघा की खूप चांगले असतात आपले घरचे, इतके चांगले की विचारूच ना, की आपण म्हणतो की इतके चांगलंपणा पण चांगला नसतो. असावं पण इतकं नसावं, आहे की नाही. बघा मग याच्यामध्ये पिढीमध्ये तुम्ही घेतलं बघा बरं. आता 2-2 शब्द असतील, मी तिथं कुठं रेगोट्या मारत बसू. बस माय फादर इज ॲज गुड ॲज ही ऑट टू बी. का बरं बी घेतलं? कारण इज हे बीचं रूप आहे त्याच्यामुळे. कंपॅरेटिव्हमध्ये माय फादर, आता कंपेअर डिग्रीमध्ये इज, गुडचं सेकंड फॉर्म बेटर दॅन ही ऑट टू बी, म्हणजे असण्यापेक्षाही जास्त चांगले आहेत. असावं तितक्या पण चांगलेच आहे. असंच एक उदाहरण बघा, हिरो वर्शिप इन इंडिया इज टू बिग. असं एक वाक्य 10वीच्या धड्यात होतं. हिरो वर्शिप नावाचा होता, कपिल देव यांचा धडा बघा बरं. त्याच्यामुळे बघा हिरो वर्शिप इन इंडिया इज टू बिग. हिरो वर्शिप इन इंडिया इज टू बिग. आपण म्हणतो ना की आपल्या इथं विभूती पूजा बरं ना, व्यक्तीला एकदम आयडल असं मानतात. तसं नाही का की कोलकात्यामध्ये अमिताभ बच्चन यांचं मंदिर आहे, तर दक्षिणेमध्ये म्हणजेच तामिळनाडूमध्ये रजनीकांत यांचं मंदिर तयार करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांना देवासारखं ते मानतात. जसं एखादा खेळाडू असेल तर तोही आयडल बनतो. चांगले एखाद्या मॅचमध्ये त्याने 100 केलं तर वाह काय खेळला, आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या एखाद्या मॅचमध्ये तो जर आऊट झाला असेल 5 रनवर 7 रनवर तर दलिंदर लगेच म्हणून मोकळे, त्याला काही खेळत नाही. तर ना नक्कीच त्याच्या घरच्यामुळेच हा प्रॉब्लेम झाला असं लगेच मनानं सुद्धा कमी करणार नाही. सध्या तुम्ही बरेचसे पेपर वाचताय. चला यांच्यामध्ये पिढीमध्ये काय, हिरो वर्शिप बघा इन इंडिया इज ॲज बिग ॲज इट. हिरो वर्शिप इट त्याच्यामध्ये घेतलं बघा, भाववाचक नाम आहे इट, ऑट टू बी असावं तितकं. आणि दुसऱ्या पद्धतीने घ्यायचं असेल तर हिरो वर्शिप इन इंडिया कंपॅरेटिव्हमध्ये काय करणार तुम्ही बघा बरं. हिरो वर्शिप इन इंडिया इज, बिगचं सेकंड फॉर्म घेतला आम्ही लगेच, बिगर दॅन इट ऑट टू बी. ह्या पद्धतीची रचना इथे घेता येईल. आणखी घेता येईल माय टीचर इज टू लेनियंट, मीन्स टू काइंड. फारच चांगले आहेत आमचे शिक्षक. या पद्धतीने सुद्धा तुम्हाला उदाहरण करता येतील. एवढं घ्या, स्क्रीनशॉट करा. रिमूव्ह टूशी संबंधित पण त्याच्यासारखा थोडासा असणारा आणखी एक प्रकार घेतो. पण रिमूव्ह टू म्हणजे टू हा नकारार्थीमध्ये होता, तर इनफ टू हा सकारात्मक असतो. बघूया आपण त्याच्यामध्ये. आपल्याला जो प्रकार बघायचा आहे रिमूव्ह इनफ टू हा प्रकार. नाव तसं इनफ टू घेतलेलं आहे, पण खरं इनफ हे इनफचं टू नसते. तर काय रचना आहे ती खरी रचना यांच्यामध्ये बघा बरं. ह्या रिमूव्ह इनफ टूलाच आपण त्याचं समानार्थी असं समजूया, टी डबल ओ टू नॉट टू प्लस वर्ब. ही जी रचना आहे आपल्याकडं तीन ही एकदम सारखीच आहे. कारण बघा इथला दोनदा नकारवाला होकारार्थी बनतो आणि हा पण इथं होकारार्थी झालेलाच आहे. इनफ टू रचनेमध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की विशेषणाच्या नंतर येणारं जे इनफ असतं हे याच्यातलं ॲडवर्ब असते आणि त्याच्या पुढे ही रचना असते टू प्लस वर्बची. असं येते इनफ टू. ज्या वेळेला इनफच्या पुढे तुम्हाला टू प्लस वर्ब दिसेल त्यावेळेला विशेषणानंतरचं इनफ हे काय असतं, याच्यामध्ये ॲडवर्ब असते. आणि नामाच्या आधी येणारं इनफ जे असतं ते ॲडजेक्टिव्हचं काम करत असते. लक्षात ठेवायचे इथलं बघा. विशेषणानंतरचं इनफ हे काय झालं, याच्यामध्ये ॲडवर्ब झालं. आणि जे इनफ नामाच्या आधी येईल ते कोण असेल, याच्यातलं ॲडजेक्टिव्ह. संपलं. एवढं लक्षात ठेवायचं. कारण काय की स्पेलिंग सारखी असली तर शब्दाची जात वेगळी असू शकते. आपण त्याच्या कार्यावरून ते ओळखलं होते. पहिले 2 पिरियड आठवायचे. आयडेंटिफिकेशन ऑफ द पार्ट्स ऑफ स्पीच अत्यंत महत्त्वाचे आपल्यासाठी. कुठेही काहीही कामामध्ये पडू शकते. चला मग आता याचं सुद्धा आपल्याला 2 भागात रूपांतर करावंच लागेल ना. मग 2 भागात कसं करणार आहात, तर सगळ्यात पहिले बघा बरं यातलं जे विशेषण आहे
आणि विशेषणाच्या नंतर येणारं इनफ यांचा बदल हे इनफचं होईन याच्यामध्ये सो आणि त्याच्यानंतर येईल विशेषण. लक्षात ठेवायचं विशेषणाच्या नंतर तुम्हाला सो वापरता येणार नाही. तर एक त्याच्यानंतर टू प्लस वर्ब आता याची होकारार्थी रचना घ्यावं लागेल कारण इनफ हे सकारात्मक आहे यांच्यामध्ये. त्याच्यामुळे इथं काय येईल दॅट करता प्रोनाऊनच्या रूपात राहील. कॅन वर्तमान काळात, भूतकाळात कूड प्लस वर्ब आली रचना यांच्यामध्ये एवढी रचना लक्षात ठेवायची. बघूया आपण. पुन्हा आपल्याला सिम्पलचं कॉम्प्लेक्स करायचं आहे. म्हणजे बघा सिम्पलमध्ये आता पण काय काय टू टू आलं, टू नॉट टू आलं, त्याच्यानंतर टू फॉर टू प्लस वर्ब आलं, त्याच्यानंतर टू फॉर नॉट टू प्लस वर्ब आलं. आता इनफ टू सुद्धा आले आपल्या परिचयाला. चला याच्यात येईन करता सब्जेक्ट नाऊन किंवा प्रोनाऊन कोणी पण असू शकतो. क्रियापद त्याचं तुम्हाला काळ ओळखावं लागेल त्याच्यानुसार पुढे चालेल. विशेषण विशेषणाच्या नंतर येतं इनफ. इनफच्या पुढे आलं हे टू प्लस वर्ब. चालू द्या कार्यक्रम. दोन भागामध्ये रूपांतर. कॉम्प्लेक्स करता नाऊन किंवा प्रोनाऊन जसं तसं घ्या. क्रियापद. चला यांचं काय करायचं आहे याला घ्या इकडं सो म्हणून, याच्यामध्ये आलं सो म्हणून आणि इकडे आलं हे विशेषण म्हणून चेंजेस केले. आले सो विशेषण. याचं काय करायचं इथं आपल्याला दॅट करता प्रोनाऊनच्या रूपात कॅन किंवा कोड यापैकी वापरा प्लस वर्ब जी रचना चालेल ती. बघू यांचे उदाहरण दोन चार इथे घेतले मी. राहुल इज इंटेलिजंट इनफ टू सॉल्व एनी प्रॉब्लेम. कोणताही प्रश्न सोडवण्या इथपर्यंत तो काय आहे पुरेसा हुशार आहे. त्यामध्ये बघायचं काय घेतलं आपण. राहुल इज सो इंटेलिजंट आले या दोघांसाठी. सो इंटेलिजंट दॅट ही कॅन सॉल्व एनी प्रॉब्लेम. हेच उदाहरण जर तुम्हाला टू नॉट टू मध्ये घ्यायचं असतं तर काय केलं असतं राहुल इज सो इंटेलिजंट. बघू आपण ते नंतर करूया जाऊ दे यांच्यामध्ये. कॉम्प्लेक्सचं सिम्पल करताना ते कामामध्ये येईन आपल्याला. एक दुसरं पहा बरं. ही इज स्ट्रॉंग इनफ टू लिफ्ट द हेवी बॅग. उचलणं इथपर्यंत काय तो बघा बरं वजनदार बॅग उचलतो. ही इज सो स्ट्रॉंग दॅट ही कॅन लिफ्ट द हेवी बॅग. तिसरं उदाहरण बघा. तो इतका सडपातळ आहे की फाटकाच्या 2 गजातून सुद्धा जातो. त्याला उघडायचं सुद्धा काम पडत नाही फाटक. ही इज थिन इनफ टू पास बिटवीन द बार्स. ही पण त्याचं पॉझिटिव्हली घेतलं बघ बरं. ही इज सो थिन दॅट ही कॅन पास बिटवीन द बार्स. 2 गजाच्या मधून तो जातो. त्याच्यामध्ये दिलंय बघा बरं. माय अंकल वॉज रिच इनफ टू बाय एनिथिंग. इतके श्रीमंत होते काही विकत घेऊ शकत होते बघा. My uncle was rich enough to buy anything. My uncle was so rich that he
could buy anything, काही पण ते विकत घेऊ शकत होते, त्यांची क्षमता होती. हे झालं यांच्यामध्ये. असंच आता त्याच्यामध्ये एखादं उदाहरण असं पण असतं की चूज द इनकरेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स, चुकीचा भाग त्यातला निवडा तुम्ही. बघा बरं काय काय येऊ शकतं त्याच्यामध्ये. असं सुद्धा उदाहरण येऊ शकतो. चूज द इनकरेक्ट पार्ट इन द सेंटेन्स, वाक्यातील तो इनकरेक्ट पार्ट तुम्ही शोधून काढा. असं देखील एखादं उदाहरण येऊ शकतं. बघा, यू आर इनफ वाईज टू सेव्ह मनी फॉर द रेनी डे. यू आर इनफ वाईज टू सेव्ह द मनी फॉर द रेनी डेज. ए पार्ट, बी पार्ट, सी पार्ट, डी पार्ट. नेमकी कोणत्या पार्टमध्ये इथं चुकलेलं आहे ते आपल्याला बघावे लागेल. बघा, यू आर इनफ वाईज हे चुकलं नाही, हे नाऊन थोडीच आहे, हे तर ॲडजेक्टिव्ह आहे. मग आपल्याला इनफ टू पाहिजे होतं, म्हणजे या भागामध्ये चूक आहे. आपल्याला पाहिजे होतं वाईज इनफ, वाईज इनफ टू अशी रचना झाली. तेवढं घ्या स्क्रीनशॉट काढून आपण लगेच उलटे उदाहरण सुद्धा घेऊया. कॉम्प्लेक्स टू सिम्पल याचं दोन पद्धतीने करू शकता ना तुम्ही. बघा ना, हे कॉम्प्लेक्सची रचना आहे. हे घेतलेलं आपण करता क्रिया. बघा, सो विशेषण दॅट, करता कॅन आहे का कूड आहे ते तुम्ही पहा, ठरवा. दोन्ही करते कसे आहेत, सारखेच आहेत, भिन्न नाहीत. हा नाऊनच्या रूपात असेल, प्रोनाऊनच्या रूपात असेल, तो प्रोनाऊनच्या रूपात असेल. याचं सिम्पल करताना आपण हे इनफचा वापर करूया. सगळ्यात पहिले करता क्रियापद, त्याचं केलं आहे तुम्ही विशेषण इनफ. या रचनेच्या ऐवजी तुम्ही घेणार इथं फक्त टू आणि हे पुढचं टू प्लस वर्ब. ही एक रचना. यामध्ये आणखीन एक पाहिलं होतं आपण सिम्पलमध्ये, करता क्रियापद जे समानार्थी. बघा, हे त्या रचनेसुद्धा आपल्याला त्याला बसवता येऊ शकतं. इथे घेतले तुम्ही TOO विशेषण नॉट टू प्लस वर्ब. ह्या पद्धतीची रचना इथे टाकता येईल. दोन पद्धतीने उत्तर काढू शकतात ते परीक्षेमध्ये. बघा, सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये ही इज स्ट्रॉंग इनफ टू डिफीट द एनिमी. ही इज so strong that he can defeat the enemy. हरवू शकतो तो. मग पहिली पद्धतीने उत्तर घेतलं. बघा तुम्ही, ही इज याच्यामध्ये स्ट्रॉंग इनफ टू, यांच्याऐवजी काय घेतलं, टू. याचं केलं तुम्ही इथं इनफ टू डिफीट द इनेमी. दुसऱ्या पद्धतीने उत्तर घ्यायचं असेल तर टू नॉट टूची रचना वापरा. ही इज टू स्ट्रॉंग नॉट टू डिफीट इनेमी. दोन्ही काय त्यातले करेक्ट आहेत, काही वेगळे नाहीत. बघा, ही वॉज सो सेल्फिश दॅट ही कूड डिसीव एनीबडी. कोणालाही फसू शकतो तो, फसू शकत होता. ही वॉज सो, त्याच्यामध्ये घेतलेलं बघा, सो सेल्फिश, स्वार्थी. ही वॉज सो सेल्फिश दॅट ही कूड डिसीव एनीबडी. सो याच्यामध्ये हे होकारार्थी आहे, त्याचं नकारार्थी करा. पहिले इनफ टूमध्ये करून घेऊ आपण. ही वॉज सेल्फिश
इनफ टू डिसीव एनीबडी. एक दुसरं घ्यायचं असेल तर ही वॉज टू सेल्फिश नॉट टू डिसीव एनीबडी. या पद्धतीने तुम्ही उदाहरणं करू शकता. एवढं घ्या स्क्रीनशॉट काढून. याच पद्धतीचे उदाहरणं आणखीन तुम्ही करू शकता. इथे येऊन आपला इनफ टूचा प्रकार संपलेला आहे. एक